महत्वाची बातमी, माझी चूक झाली, मला माफ करा. मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या 15 वर्षाच्या तरुणीनं माफीनामा आता मांडलेला आहे. रुचिका सिंगचा माफीनामा आहे. जंतर मंतरवरील आंदोलनावेळी अपशब्द उद्गारलेले होते, ज्यावरून रान पेटलेलं होतं. मैंने जो करा वो माफ़ी के लायक नहीं था. मैंने बहुत गंदी चीज़ें बोली है, बट ये मेरी पहली और आखिरी गलती होगी. इसके बाद मैं ऐसा कुछ नहीं करूँगी और ना ही वो चीज़ मैंने कभी पोस्ट की थी. मैं पूरे देश से माफ़ी मांगती हूँ. मैं इतनी शर्मिंदा हूँ, मैं अपनी नज़र भी नहीं उठा पा रही हूँ. मैं सबसे माफ़ी मांग रही हूँ, मुझे प्लीज़ माफ़ कर दीजिए, प्लीज़. तर पंतप्रधानांनी माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे. मोदी शहांनी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागावी असं राज ठाकरे म्हणतायत. असं वाटतं आपल्या देशात काय चाललेलं आहे याची नीट कल्पना माननीय पंतप्रधानांनी आपल्या जर कोणी त्यांच्याकडे राहिलं असेल तर विश्वासू सहकाऱ्यांकडून घेतली पाहिजे. माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे. असं वाटतं आपल्या देशात काय चाललेलं आहे याची नीट कल्पना माननीय पंतप्रधानांनी आपल्या जर कोणी त्यांच्याकडे राहिलं असेल तर विश्वासू सहकाऱ्यांकडून घेतली पाहिजे. माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे. खालच्या भाषेत बोलू नका हे तुमच्या पक्षातल्यांना सांगा. राज ठाकरेंनी मोदींच्या त्या व्हिडिओवर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. विद्यार्थ्यांची डोकी फोडली, त्याला कोण जबाबदार? साचू राहिलेल्या गोष्टींचा उद्रेक झाला असं राज ठाकरे म्हणतायत. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे अशी मुक्ता फळं जी आत्ता केली तो कोण? आर माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? दगडावरचे बोटाचे ठसे कसे आधारशिलिंग करणार? मला चंद्रकांत दादा पाटलांच्या मेंदूवरचे ठसे बघायचे. अशा ठाकरे शैलीत राज ठाकरे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यावरून टीका केलेली आहे. असे शिक्षण मंत्री म्हटल्यावर तरुणांचा पारा चढणार नाही का, अशीही विचारणा राज ठाकरे करतायत. काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.